नमस्कार मंडळी, काय म्हणताय, कसे आहात? आनंदातच असाल अशी आशा बाळगून मी आजच्या विषयाला सुरुवात करते. आजची कथा अर्थातच रक्षाबंधन. रक्षाबंधनशी अनेक कथा जोडलेल्या आहेत, परंतु आपण येथे काही महत्त्वाच्याच कथा पाहणार आहोत. त्यापैकी पहिली कथेला धार्मिक महत्त्व आहे. बाकीच्या सर्व कथा भावा बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक व सणाच्या महत्त्वाशी संबंधित आहेत. तर पहिली कथा आहे ही कृष्ण आणि द्रौपदीची. महाभारताच्या युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णाने राजा शिशुपालाला सुदर्शन चक्राने 100 शिव्या दिल्यामुळे ठार मारले होते. पण तेव्हा श्रीकृष्णाच्या हाताला जखम होऊन तिथनं रक्ताची धार वाहू लागली. हे सर्व पाहून द्रौपदीला राहावले नाही आणि तिने लगेचच आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला. त्यामुळे रक्त वाहणे बंद झाले. श्रीकृष्ण आणि द्रौपदीमध्ये बहीण भावाचे बंध निर्माण झाले. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला अनेक संकटातून वाचवण्याचे वचन दिले. त्यामुळे नंतर जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले त्यावेळी श्रीकृष्णाने तिच्या हाकेला ओ देऊन बंधनाने दिलेली जबाबदारी पार पाडली. असा हा प्रसंग रक्षाबंधनाचे महत्त्व दर्शवतो. तेव्हापासून रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधली जाते. दुसरी कथा आहे इंद्र आणि इंद्राणीची. एकदा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला रक्षाबंधनाची अशी कथा सांगावी लावली की ज्यामुळे मनुष्याची प्रेतबाधा किंवा दुःखे दूर होते. भगवान कृष्ण म्हणाला, हे श्रेष्ठ पांडवा, एकदा असुर आणि देवतांमध्ये युद्ध सुरू झालेले जवळजवळ 12 वर्षापर्यंत चालले होते. असुरांनी देवता आणि त्यांचे प्रतिनिधी इंद्र यांनाही पराजित केले होते. अशा वेळी देवदेवतांसह अमरावतीला पळून गेले. तर दुसरीकडे विजयी दैत्याने तिन्ही लोकात आपले वर्चस्व निर्माण केले होते. इंद्रदेवाने सभेत उपस्थित राहू नये असे राजपदावरून त्याने घोषित केले आणि देवाने मनुष्याने यज्ञकर्म करू नये, सर्व लोकांनी माझीच म्हणजे स्वतःचीच पूजा करावी असे सांगितले. दैत्यराजाच्या या आज्ञेने यज्ञ, वेद, पठण किंवा उत्सव सर्व समाप्त झाले. धर्माच्या नाशामुळे देवतांची ताकद कमी होऊ लागली. हे पाहून इंद्राने आपले देवगुरु बृहस्पतीच्या चरणी प्रार्थना केली की हे गुरुवर्य, अशा परिस्थितीत मला इथे जीव द्यावा लागेल. मला पळवूनही जाता येणार नाही आणि मी युद्धातही टिकाव धरू शकणार नाही. अशा वेळी मी काय करू? काहीतरी उपाय सांगा. गुरुवर्य बृहस्पतीने इंद्राचे दुःख ऐकून इंद्राला रक्षाबंधन करण्यास सांगितले. श्रावण पौर्णिमेच्या सकाळीच मंत्राने रक्षाबंधन करण्यात आले. येनबद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वामभिवद्यामि रक्षेमाचल. इंद्राणीने श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी द्विजांपासून वाचन करून रक्षाचा तंतू घेतला आणि इंद्राच्या मनगटावर बांधून युद्धभूमीवर लढण्यास पाठविले. रक्षाबंधनाच्या प्रभावामुळे दैत्यांनी पळ काढला आणि इंद्राचा विजय झाला. तेव्हापासून राखी बांधण्याची प्रथा प्रचलित झाली. एकदा राजस्थानच्या 2 राजांमध्ये भांडण चालू होते. त्यातील एका राजावर मोगलांनी आक्रमण केले. आक्रमणाची संधी ओळखून दुसऱ्या राजपूत राजाने मोगलांना मदत करण्यासाठी सैन्य तयार ठेवले होते. पन्ना पण त्या मोगलांच्या वेढ्यात अडकलेला होता. तेव्हा दुसऱ्या राजाला म्हणजे मोगलांनी मदत करणाऱ्या राजाला राखी पाठवली. राखी मिळाल्यानंतर त्याने उलट मोगलांवरच आक्रमण करून त्यांचा पराभव केला
अशा प्रकारे रक्षाबंधनाच्या कच्च्या धाग्याने दोन राजांच्या मैत्रीचे पक्के सूत्र बांधले गेले. रक्षाबंधनाच्या कथा आहेत. तुम्हाला कशा वाटल्या? नक्की अभिप्राय कळवा. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.